मंडळी, आजकाल आपण पाहतोय की मुलींना अगदी 4थी 5वी 6वीतच पाळी येते आहे. म्हणजे वयाचा ठराविक टप्पा ओलांडण्याच्या आधीच त्यांचं शरीर पाळीसाठी सक्रिय होत आहे. याची कारणं बरीच आहेत आणि ती अतिशय भयानक आहेत आणि चिंता करवणारी आहेत. जेवढी पाळी लवकर येते तेवढी शरीराची वाढ पण खुंटते आणि उंची पण खुंटते, शरीराची ताकद कमी होते. मग अशा वेळेस आपल्याला काही गोष्टी कटाक्षाने जर पाळल्या तर हे पाळी यायचं जे प्रमाण आहे, लवकर येण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होऊ शकतं. त्यासाठी आपल्याला बघावं लागेल की ही पाळी लवकर येते का? याचं कारण आईवडिलांकडेच आहे, आईवडिलांच्या सवयींमध्ये आहे. एक तर आपण काय करतो, मूल लहान असतं, त्याला मोबाईल देतो, त्याला रील्स पाहायला लावतो. त्या मोबाईल पाहण्याची सवय हे आईवडीलच मुलांना लावत असतात. कारण त्यांना कामं करायची असतात, त्यांना त्यांचे छंद जोपासायचे असतात. त्याच्यामुळे मुलाला मोबाईल एकदा दिला की हे आपलं काम करायला मोकळे. पूर्वी आई शिवकाऊचा घास घालायची, आता मोबाईल देतात आणि मुलाला घास भरवत बसतात. ते मूल पण मोबाईलच्या नादामध्ये किती खातं याचा पत्ताच त्याला लागत नाही. अशा पद्धतीने अशा मुलांच्या शरीरामध्ये अतिरिक्त अन्न गेल्यामुळे आम तयार होतो आणि नंतर शरीर व्याधीग्रस्त व्हायला लागतं. म्हणूनच म्हणतो की मोबाईल मुलांना जर देत असाल तर तो देऊ नका. त्यांना मोबाईलशिवाय सवय लावा, त्यांना पुस्तकं दाखवा, चित्र दाखवा, गोष्टी दाखवा. असं केल्याने मोबाईलची त्यांची सवय कमी होईल आणि जेवणामध्ये त्यांचं योग्य लक्ष लागेल. याबरोबरच जेव्हा मोबाईल बघता बघता हळूहळू मूल मोठं होत जातं, तसं वेगवेगळे रील्स बघायला लागतं. ह्या समाजामध्ये इंटरनेटवर तुमच्यासमोर कधी काय येईल काही सांगता येत नाही आणि ते त्यांना माहीत नसतं. अचानक त्यांच्यासमोर आलं तर हेही असतं हे त्यांना कळतं आणि त्याच्यामुळे आपसुकच त्यांच्या मनावर त्याचा वाईट परिणाम व्हायला लागतो आणि त्यांच्या एंडोक्रायनल सिस्टीमवर, हार्मोन्सवर त्याचा वाईट परिणाम व्हायला लागतो आणि त्यांच्या एंडोक्रायनल ग्लँड्स किंवा हार्मोन्स सिक्रीट करणाऱ्या ग्रंथी ह्या लवकर उद्युक्त व्हायला लागतात. हे एक कारण झालं. नंतरचं कारण म्हणजे बाहेरचं खाणं, प्रिझर्व्ड फूड, पॅकेट फूड ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकलेली असतात. बाहेरचं अन्न त्याच्यामध्ये आपल्याला काय घालतात हेही माहीत नसतं. हॉटेलिंग करतो आपण, ते अन्न शिळं पण असू शकतं. महिने महिने त्याचे मसाले पडलेले असतात फ्रीजमध्ये आणि त्याच्यामध्ये आणखी काही चव वाढवण्यासाठी, चवीचं ॲट्रॅक्शन निर्माण होण्यासाठी त्याच्यामध्ये काय काय घातलं जातं हे आपल्याला काही आपण सांगू शकत नाही. आणि असं हे अन्न खाल्लं, प्रिझर्व्ड फूड खाल्लं तर त्याचा वाईट परिणाम त्या बाळाच्या शरीरावर व्हायला लागतो आणि ते अवयव, त्या हार्मोन्सच्या ग्रंथी लवकर लवकर उद्युक्त होण्यासाठी प्रेरित व्हायला लागतात. बऱ्याच जणांमध्ये आम्हाला असं पण आढळलं आहे की चॉकलेट जास्त खायची सवय बऱ्याच मुलींमध्ये होती. खूप चॉकलेट पोटात गेल्यामुळे तिथे आम तयार होऊन सगळी सिस्टीम बिघडून हार्मोनल इम्बॅलन्स होऊन, म्हणजे आधीची जी हार्मोन्स आहेत त्याच्यानंतर जी पौगंडावस्थेत सिक्रीट होणारी जी हार्मोन्स आहेत आणि त्याच्यानंतर पौगंडावस्थेमध्ये सिक्रिशन्स करणारी ज्या ग्रंथी आहेत, हार्मोन्सचे सिक्रिशन करणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत त्या उद्युक्त व्हायला लागतात. त्यामुळे चॉकलेटसुद्धा जपून द्यावं, जास्त देऊ नये. ही सगळी कारणं जी आहेत ही आजकाल आम्ही मुलींना लवकर पाळी येण्यामध्ये पाहत आहोत. ह्या कारणांचा जर त्याग केला आणि आईवडिलांनी वेळीच सावध झालं तर अशा समस्यांना त्यांना पुढे भविष्यामध्ये तोंड द्यावं लागणार नाही. आत्ताच त्यासाठी पावलं उचला आणि आपल्या मुलींचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी, भविष्य त्यांचं चांगलं करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय आत्ताच घ्या.